जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहक जागोच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आपण माहिती घेतोय ज्याच्यातून ग्राहक अधिकाधिक प्रकारे जागरूक होईल. पण हे सगळं करत असताना ग्राहकांसाठी जो संरक्षण कायदा आहे तो नेमका काय सांगतो, त्याची निर्मिती कधी झाली, या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपण काही जणांना आमंत्रित केलं आणि त्याबरोबरीने एक ग्राहक असे आहेत की त्यांची तक्रार होती आणि त्याचं कसं निवारण झालं त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. स्वागत करूया आजच्या तज्ज्ञांचं. आपल्याबरोबर आहेत जस्टिस SP तावडे सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर अध्यक्ष आहेत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचंही स्वागत करते. मॅडम सदस्य आहेत ग्राहक तक्रार निवारण मंचच्या. आणि आपल्याबरोबर आहेत श्रेयांश पाटणकर. नमस्कार. एक ग्राहक म्हणून ते आज इकडे आहेत. त्यांची काय तक्रार होती, त्याचं निवारण कसं झालं याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. श्रेयांश, तुमच्यापासून सुरुवात करते. काय तक्रार होती तुमची आणि ती कशी सोडवली गेली हे सगळं आपल्या जाणणाऱ्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे. जी नमस्कार. माझं नाव श्रेयांश पाटणकर आहे. माझ्या वडिलांची एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी होती. आम्ही त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन त्यांचं व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही त्यांची जी इन्शुरन्सची ऑर्गनायझेशन होती तिथे आम्ही त्यांची इन्शुरन्सची कंप्लेंट दिली की आम्हाला एवढं कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे त्यांनी परत इन्शुरन्सची क्लेम अमाऊंट. त्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला एक परत ईमेल रिव्हर्ट बॅक झाला जेणेकरून ते म्हणत होते की आम्ही जे ऑपरेशन केले ते ऑपरेशन त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये बसत नव्हतं. अच्छा. त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या. तर मग तिथून आम्ही तिथे आम्हाला काय उपाय मिळाला नाही. मग आम्ही ओम्बड्समॅन, इन्शुरन्स ओम्बड्समॅन आहेत त्यांच्याकडे गेलो. तिकडे आमची तक्रार दाखल केली. तिथे तक्रार दाखल केल्यानंतर जे इन्शुरन्स ओम्बड्समॅन आहेत सर, त्यांनी त्या सरांनी आम्हाला फक्त 50% जी आमची कॉम्पन्सेशन व्हॅल्यू होती त्या 100% पैकी फक्त 50% आम्हाला कॉम्पन्सेशन दिलं. मग आता आम्हाला हे तर मान्य नव्हतं की 50% कसं देत आहेत, आम्हाला हे मान्य नव्हतं. मग पुढे आम्ही डिस्ट्रिक्ट फोरममध्ये गेलो. तिथून पुढे तिथे आम्हाला दिलासा दिला गेला. आम्हाला पूर्ण जेवढी फेअर व्हॅल्यू कॉम्पन्सेशनची होती आम्हाला सगळी व्हॅल्यू मिळाली. तिथून जी इन्शुरन्स कंपनी होती त्यांनी परत अपील केली स्टेट कमिशनमध्ये. स्टेट कमिशनमध्ये सुद्धा आमच्या बाजूने निकाल लागला. ते परत गेले नॅशनल फोरममध्ये. नॅशनल फोरममध्ये देखील आम्हाला निकाल आमच्या साईडनीच आला. पण मॅडम मला तुम्हाला एवढं सांगताना आवडत नाही की आम्हाला निकाल मिळाला आहे. आम्हाला त्याचं खूप चांगलं वाटतं की आमच्या बाजूने निकाल आला आहे. पण हा निकाल 20 वर्ष लागली हा निकाल आमच्या बाजूने यायला. ही 20 वर्ष आता माझी वडील ज्यांचं ऑपरेशन केलेलं ते ह्या जगात नाही आहेत. ज्यांच्यासाठी सगळं हे चाललेलं, ज्यांना एवढा त्रास घ्यायला लागला ह्यासाठी सगळ्यासाठी 20 वर्ष हे पूर्ण एक्सटेंड झाल्यामुळे आम्हाला ही खंत आहे. पण आम्हाला हे पण एक मी ग्राहक म्हणून मला एवढं सांगताना चांगलं वाटतं की आपल्या देशात असे कायदे आहेत जेणेकरून ग्राहकांना न्याय मिळू शकतो. पण तो न्याय जर लवकर मिळाला तर आम्हाला चांगलं वाटेल. खूप थोडक्या शब्दामध्ये श्रेयांशने त्यांची सगळी तक्रार आणि त्याचं निवारण झालं ह्याच्याबद्दल सांगितलं. आजचा आपला विषयच आहे ग्राहक राजा आणि त्याचा संरक्षण कायदा. तर आपण डिरेक्टली आता त्याच विषयावर आपण येतो आहोत की ग्राहक संरक्षण कायदा मुळात कधीपासून अस्तित्वात आला आणि हा कायदा नेमकं काय सांगतो, मला तुम्हा दोघांकडून याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सरांपासून सुरू करूया. मूळ कायदा 1986 साली अंमलात आला आणि त्याची अंमलबजावणी आपल्याकडे जवळजवळ 20 वर्ष झाली व्यवस्थित. अच्छा. परंतु ते अंमलबजावणीमध्ये अशा काही गोष्टी आढळून आल्या की तो पुरेसा नाही आहे. मग त्याच्यामध्ये अमेंडमेंट 1918ला सुरू झाली आणि 19च्या
2019ला तो कायदा पास झाला आणि 20 जुलै 2020ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली नवीन कायद्याची. अच्छा. हां. तर ह्यांचा जो आत्ताचा आहे त्यांनी सांगितलं डिले झाला 20 वर्षाचा, हो. तर त्या नवीन ॲक्टमध्ये अशी एक प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे की जी कंप्लेंट आपण दाखल करतो ती कंप्लेंटची नोटीस त्या अदर साईडला मिळाली की 90 दिवसाच्या आतमध्ये ती कंप्लेंट पूर्णपणे डिसाईड करायची. एक टाईम फ्रेम त्याला दिला. आणि त्याच्यामध्ये समजा जर काही टेक्निकल गोष्टीची जर गरज असेल, एक सायंटिफिक रिसर्च करायची गरज असेल, तर मग 150 दिवसामध्ये ती कंप्लेंट संपवली पाहिजे. म्हणजे ते तक्रारीच्या स्वरूपावर स्वरूपावर असेल, त्याला आहे. किती वेळ लागू शकतो. दोन किंवा प्रकारच्या तक्रारी असतात. साध्या तक्रारीमध्ये काही हे गरज नसते टेक्निकल गोष्टी बघायची. एस्पेशली मेडिकल इंटेलिजन्समध्ये कधी कधी रिपोर्ट मागावा लागतो किंवा एखादं जर प्रॉडक्ट काहीतरी खराब झालं असेल तर त्याचा एक टेक्निकल रिपोर्ट मागवावा लागतो. त्याच्यासाठी मग ते पुढचे 60 दिवस वाढवून दिले. अच्छा. हां. आणि मग त्या आधारे 90 दिवसामध्ये किंवा 150 दिवसामध्ये कंप्लेंट पूर्णपणे जिल्हा न्यायालयामध्ये, जिल्हा आयोगामध्ये डिसाईड झाली पाहिजे. अच्छा. हां. परंतु सध्या फ्लो जर बघितला तर तेवढे होत नाही आहेत, पण बरेचशा याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये वगैरे कंप्लेंट डिसाईड होत आहेत सध्या साधारण महाराष्ट्रामध्ये. कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार हा जेव्हा कायदा बनवला गेला 1986 तुम्ही म्हणता 86ला तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला होता हा कायदा बनवण्यामध्ये? आपण जुन्या कायद्यापासून सुरू करूया आणि मग नवा जो आला त्याच्यात जे बदल झाले त्याच्याकडे हळूहळू येऊच. प्रामुख्याने जी ग्राहकांची फसवणूक होते ती 2 प्रकारे होते की एकामध्ये जो गुड्स विकला जातो किंवा माल विकला जातो तो सदोष असतो किंवा जी सेवा दिली जाते त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता असते किंवा अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब काही लोक करतात, त्यामुळे मग ग्राहकाची फसवणूक होते. ह्या गोष्टीचा विचार करून हा कायदा करण्यात आला. हां. मॅडम तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगायचं? बेसिकली हा जो कायदा आलाय त्याचं मध्यवर्ती कल्पना आहे की ग्राहकाचं संरक्षण. हां. बरं. त्याच्यामुळे केवळ ग्राहक हाच डोळ्यापुढे ठेवून केला गेलेला हा कायदा आहे. पण 1986चा जो कायदा आला त्यात काही थोड्याफार त्रुटी ज्या राहिल्या होत्या, जसं ह्या कायद्यामध्ये आता क्लास ॲक्शन किंवा डिफेक्टिव्ह प्रॉडक्टसाठी स्पेसिफिकली विक्रेत्यावरती, मॅन्युफॅक्चररवरती जी लायबिलिटी फिक्स केली गेलेली आहे, ह्या काही स्पेसिफिक प्रोव्हिजन्स केल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे आधीच्या कायद्यातल्या त्रुटी ह्या नवीन कायद्याने कव्हर करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. शिवाय आधीच्या कायद्यात ज्या शिक्षा होत्या त्या खूपच कमी होत्या. याच्या अगेन्स्ट आत्ताचा जो नवीन कायदा आहे त्याच्यामध्ये खूप डिटरंट पनिशमेंट दिलेल्या आहेत. म्हणजे अगदी कारावास किंवा भरपूर पेनल्टी या सगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने हा खूप चांगला आणि महत्त्वाचा बदल झालेला आहे. नवे जे तुम्ही म्हणताय मगासपासून की जुना कायदा होताच त्याच्यामध्ये आता बदल झालेत वगैरे, याबद्दल सविस्तर काय सांगाल की कशा पद्धतीने बदल केले आणि मुळात वेळोवेळी अशा पद्धतीचे बदल करावे ह्याची गरज का सर निर्माण होते? जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि नॅशनल आयोग यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल केला. पूर्वी 20 लाखापर्यंतचे खटले जे होते ते जिल्हा आयोगाकडे चालत होते. आता त्याची वाढवून ते 50 लाखापर्यंत केलंय. अच्छा. आणि स्टेट कमिशनकडे 50 लाखापासून 1.5 लाखापर्यंत केलंय आणि 2 लाखापर्यंत 2 कोटीपर्यंत केलंय. आणि 2 कोटीच्या वरचं जे आहे ते नॅशनल कमिशनकडे जातं. आणि हा टाइम लिमिट त्याच्यामध्ये कंप्लेंट्स मिटवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी किंवा निकाल देण्यासाठी एक टाइम लिमिट त्याच्यामध्ये घेतला. त्याच्यानंतर राज्य लेवलवर परिषद झाली, संरक्षण परिषद अस्तित्वात आलेली आहे, राज्यस्तरावर अस्तित्वात आलेली आहे, जिल्हा स्तरावर अस्तित्वात आलेले आहे. या परिषदेचं असं काम आहे की त्यांनी ग्राहकांचं जे काही हित आहे ते संवर्धन करण्यासाठी जे काही सल्ले द्यावे लागतात ते सल्ले त्यांनी सेंट्रल कमिटीला द्यायचे आणि त्याचं फक्त सल्लागार म्हणूनच त्या परिषदेचं काम आहे. पण त्याच्या पुढे जाऊन एक कमिटी निर्माण केली, ही अथॉरिटी केली, त्याला CCPA म्हणतात, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिटी अथॉरिटी. त्या अथॉरिटीमध्ये ह्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्यांना इन्व्हेस्टिगेशनच्या पॉवर्स दिल्या आहेत, त्यांना सीझरच्या पॉवर्स दिल्या आहेत, त्यांना प्रॉसिक्युशनच्या पॉवर्स दिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक कमिशनरची अपॉइंटमेंटचा पॉवर्स आहेत, डायरेक्टर जनरलची अपॉइंटमेंट करायची प्रोव्हिजन आहे. ह्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी जसं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात त्या टाईपच्या धर्तीवर हे इन्व्हेस्टिगेशन करण्यात येतं. आणि अल्टिमेटली कलेक्टरकडे जबाबदारी दिली की ह्या सगळ्याचा जर असं झालं की ऑफेन्स त्याच्यामध्ये डिस्क्लोज होतोय तर त्यांनी ती कंप्लेंट कलेक्टरनी त्या कोर्टामध्ये करायची किंवा त्या संस्थांमध्ये करायची आणि मग त्याच्यामध्ये ह्या शिक्षा दिल्यात.
बर बर. जर समजा जर फ्युरियस गुड असेल, काही इजा झाली नसेल तर 1 वर्षापर्यंत शिक्षा आहे. अच्छा. आणि इजा झाली असेल पण ती इजा फार मोठी नसेल हां. तर 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि इजा जर अगदीच गंभीर असेल तर 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये समजा एखाद्याचा माणसाचा मृत्यू झाला असेल हां. तर लाईफपर्यंत ती 7 वर्षापासून एक लाईफ इम्प्रिझनमेंटपर्यंत त्याला सजा आलेला आहे. नंतर ज्या खोट्या जाहिराती करतात हां. तर त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतचा दंड त्याच्यात केलेला आहे. जाहिराती हा खूप इंटरेस्टिंग विषय, आपण त्याच्यावर थोडं नंतर- सविस्तर सविस्तर नंतर बोलू. बोलणार आहोत. Yes. कारण बऱ्याचदा ग्राहक हा जाहिरातीनं भुलूनच भुलूनच बऱ्याच सगळ्या गोष्टी गोष्टी करत करतो. असतो. त्यामुळे आपण एक वेगळा छान प्रश्न त्याच्यावर Yes, घेऊया. मॅडम, हे सगळे हे बदल झालेल्या कायद्यानंतर हे सगळं कारावास वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, म्हणजे ग्राहकाला खऱ्या अर्थाने एक वेटेज ज्याला म्हणतो मार्केटमध्ये या बदलात ते एक मिळालं. अतिशय चांगला बदल झालाय की आतापर्यंत काय होतं की जिथून मी वस्तू घेतली, मी आज मुलुंडला राहते पण मी ठाण्याहून वस्तू घेतली तर मला ठाण्याचं ज्युरिडिक्शन असणाऱ्या कोर्टात केस फाईल करायला लागायची. अच्छा. किंवा दिल्लीहून माणूस इथे आला, ट्रीटमेंट घेतली हां. तर तो जरी दिल्लीचा रहिवासी असला तरी त्याला मुंबईत यायला लागायचं. हां. पण ह्या नवीन कायद्यानुसार आता कन्झ्युमर जिथे राहतो किंवा काम करतो अशा फोरममध्ये सुद्धा तो तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे कुठेही करू शकतो हा तक्रार. एक ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय मोठा बदल आहे. दुसरं म्हणजे आजचा जमाना आहे ई कॉमर्सचा, आपण पटकन Amazon वरती जाऊन एखादी वस्तू ऑर्डर करतो. बरं. तर मग अशा वेळेस कोणत्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे तर किंवा अशा तक्रारी कशा निवारण होणार, तर ह्यासाठी ई कॉमर्स आणि थेट विक्रीचा ह्याच्या अंतर्गत कन्सिडर केलेला आहे ह्या ग्राहकाच्या. त्याच्यामुळे हे काही बदल हे अतिशय चांगले आहेत. बरोबर. किंवा जसं सरांनी सांगितलं CCPA म्हणजे केंद्रीय प्राधिकरण जे काही हे आहे त्याच्या खास ह्या ज्या काही क्लास ॲक्शन कंप्लेंट्स असतात, म्हणजे अनेक ग्राहकांच्या वतीने झालेल्या कंप्लेंट्स असतात त्या तिकडे फाईल केल्या जातात. आणि कदाचित तुम्ही पेपरमध्ये वाचलं पण असेल, मध्ये एक प्रेशर कुकर डिफेक्टिव्ह होता हो. तेव्हा CCPAनी स्वतःहून ॲक्शन घेऊन ह्या सगळ्या प्रेशर कुकर बाजारातून विड्रॉ करायची ऑर्डर दिली होती. म्हणजे बऱ्याचदा मोठ्या मोठ्या गाड्यांच्या कंपन्या वगैरे जे सांगतात की त्या सगळ्या तुम्ही गाड्या आता विड्रॉ केल्या वगैरे, ते ह्या अंडर त्याच्यामध्ये CCPAच्या डायरेक्शनमुळे करतात. आणि दुसरं ह्या ॲक्टची अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे हां. मेडिएशनची म्हणजे मध्यस्थीद्वारे तक्रार निवारण करण्याची तरतूद केलेली आहे. MGPचा सहभाग कसा आहे ग्राहक संरक्षण कायदा बनताना? आता खरं तर ग्राहक म्हटला की मुंबई ग्राहक पंचायत तिकडे येतेच. जी. ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे त्याच्यावरती अन्याय झाला तर मुंबई ग्राहक पंचायत ऑलवेज त्या वादामध्ये उडी घेते. तर आता ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल बोलायचं तर आपण त्याचे 2 पार्ट्स करतो. एक कायदा आला आणि कायद्याची अंमलबजावणी करणं. आता हा कायदा नवीन होता आपल्याकडे, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रयोग करणं आवश्यक होतं. काही गोष्टी सेटल करून घेणं आवश्यक होतं की ज्या केस लॉजमुळे सेटल होतात किंवा कधी कधी त्याच्यात अमेंडमेंट करायला लागतात. तर ह्याच्यात मला एक सांगायला आवडेल की आपण एक टेस्ट केस केली मुंबई ग्राहक पंचायतनी. 86 मध्ये कायदा आला. 1989 मध्ये आपण लोहिया मशीन्सच्या अगेन्स्ट एक केस केली. बर. ती केस अशी होती की 500 रुपये देऊन सगळ्यांनी स्कूटर्स बुक केल्या होत्या. हां. आणि नंतर त्या लोकांनी कोणालाही स्कूटर्स दिल्या नाहीत. ओ. त्यावेळेस मुंबई ग्राहक पंचायतीने 937 ग्राहकांच्या वतीने केस फाईल केली. बर. कलेक्टिव्हली केस फाईल केली. ओके. आणि ह्या 937 ग्राहकांना नॅशनल कमिशननी रिलीफ दिला. त्यांना रिफंड करायला सांगितलं. पण आता इथे आपण थांबलो नाही, कारण आपल्याला हा प्रयोग करायचे होते, लॉ डेव्हलप करायचा होता त्याच्यातून. त्याच्यामुळे आपण सांगितलं की रूल 10च्या अंडर तुम्हाला पॉवर्स आहेत की सगळ्यांची माहिती मागून घ्या, सगळ्या कन्झ्युमर्सची. आणि नॅशनल कमिशननी त्या रूलच्या अंतर्गत लोहिया मशीनकडून सगळ्या त्यांच्या ग्राहकांची माहिती मागून घेतली. आणि त्याच्यात 4.22 लाख एवढे ग्राहक होते. अच्छा. त्याच्यामुळे ही हिस्ट्री आहे की ते टेम्पो भरून सगळी नावं घेऊन आली ग्राहकांची. आणि ह्या सगळ्या ग्राहकांना पार्टी करून घेण्यात आलं. आणि या सगळ्या ग्राहकांना नॅशनल कमिशननी दिलासा दिला. अच्छा. पण ही काय झालं की प्रोसिजर खूप कंबरसम होती की एवढी सगळी नावं ऍड करायची, टेम्पो आणून ते सगळे ऍड करायचे. त्याच्यामुळे तत्कालीन जे नॅशनल कमिशनचे प्रेसिडेंट होते त्यांनी सांगितलं सरकारला की तुम्ही कायदा थोडासा अमेंड करा.
आणि त्यानुसार 1993 कायदा अमेंड केला आणि तिकडे क्लास ॲक्शन कंप्लेंट्स आल्या गेल्या. अच्छा. हां. आता कन्झ्युमरच्या डेफिनेशनमध्ये पण तसं केलंय की हू शुड बी अ कंप्लेनंट. हां, आपण येऊया हां. त्याच्याकडे की तर त्याच्यामध्ये- तक्रार कोण करू शकतं. हां. आपण त्या विषयाकडे जाऊच आता की तक्रारदार कोण तर कोण करू तक्रारदारामध्ये पहिला माणूस आहे हा कन्झ्युमर आहे, हां. ग्राहक आहे. शकतं? हां. आणि दुसरा माणूस जो आहे तो त्यांचे असोसिएशन आहे. बर. म्हणजे जर ग्राहक म्हणजे काही असोसिएशन असेल म्हणजे मुंबई ग्राहक आहेत तर तेही कंप्लेंट दाखल करू शकतात ग्राहकाच्या त्याच्या- वतीने. त्याच्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर आता हे म्हणाल्याप्रमाणे जर काही लोकांना समान त्याच्यामध्ये हक्क असतील तर ते रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्ममध्ये कंप्लेंट दाखल करू शकतात. नंतर मग मृत व्यक्ती असेल तर त्याचे नातेवाईक म्हणजे हेअर्स करू शकतात. आणि जर मायनर असेल तर त्याचे गार्डियन करू शकतात. असे कंप्लेंटचा फॉर्म केला. त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी ॲड केल्या. एक ग्राहक पंचायती किंवा ग्राहक संस्था ॲड केली आणि समान ज्यांना अधिकार आहेत ग्राहकाचे म्हणजे आता एका बिल्डरकडे 10 लोकांनी फ्लॅट बुक केलेत तर 10 लोकांना एकच कॉज ऑफ ॲक्शन आहे की त्यांना पोझिशन मिळालं नाही. बरोबर. ते 10 मिळून कंप्लेंट दाखल करू शकतात. प्रत्येकाने करण्यापेक्षा एकत्र करा आणि मग न्याय घ्या. ही आता अशा त्या तऱ्हेने. कंप्लेंटमध्ये अच्छा. व्याख्या त्याची वाढवली आणि असं केलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे तसाच एक प्रयत्न मुंबई ग्राहक ते पंचायतनी पूर्वी केल्या होता. एका बिल्डरच्या अगेन्स्ट केला आणि ग्राहकांचे ग्रुप करून ग्रुप ॲक्शन तक्रार दाखल केली आणि अनेक वर्षांनी त्यांना सुद्धा न्याय मिळाला. तसंच दुसरं एक होतं की इन्व्हेस्टर जो असतो तो कन्झ्युमर आहे किंवा नाही. त्यावेळेस ते नीला राजे म्हणून गाजलेली केस होती. त्यांनी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले होते हो. आणि त्यावेळेस मग हेही सेटल लॉ झाला की इन्व्हेस्टर इज अ कन्झ्युमर. त्याच्यात दुसरा खूप महत्त्वाचा बदल म्हणजे मेडिकल प्रोफेशन ह्याच्यात येतो किंवा नाही. मुंबई ग्राहक पंचायतचं म्हणणं होतं की डॉक्टर तुम्ही सुद्धा आणि त्याच्यावरती बरीच डिबेट झाली, उलटं सुलटं झालं आणि शेवट सुप्रीम कोर्टनी हे प्रश्न सेटल केला आणि मेडिकल निग्लिजन्स सुद्धा ग्राहक कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंडर आता यायला लागला आहे. त्याच्यामुळे असे नवीन नवीन प्रयोग करत मुंबई ग्राहक पंचायत सतत ग्राहकांसाठी लढत राहिली. वा. सो तक्रार कोण कोण करू शकतं सर तुम्ही आता सांगितलं. त्याच्यामध्ये ग्राहक हा पहिला आलाय. मग ग्राहक म्हणजे कोण हा प्रश्न राहतो. ग्राहक म्हणजे जो माणूस वस्तू खरेदी करतो किंवा सेवा खरेदी करतो किंवा सेवेसाठी पैसे देतो. मग पैसे पूर्ण दिलेले असतील, अर्धे दिलेले असतील, काही प्रॉमिस केलेले असतील, पण ती वस्तू आणि ती सेवा मात्र स्वतःच्या चरितार्थासाठी असली पाहिजे. ती कमर्शियल यूज म्हणून नको. अच्छा. म्हणजे एखादी वस्तू घेतली आणि त्याच्या अन्वये काही धंदा सुरू करायचा असेल बिझनेस साठी मी जेव्हा वस्तू खरेदी करते तेव्हा तेव्हा कन्झ्युमर ते येत नाही तो. ओके. असं आहे. पर्सनल यूजसाठी त्याचा वापर त्यांनी करावा आणि त्याच्यामध्ये काही डिफेक्ट म्हटलं दोष आणि कमतरता आढळून आली तर मग त्याला ती फरियाद दाखल करता येते त्याच्या किमतीप्रमाणे. आता मी म्हटलं मग अशी 50 लाखाच्या आत असेल तर जिल्हा न्यायालयामध्ये, वर असेल 1.5-2 कोटीपर्यंत ते स्टेटमध्ये आणि त्याच्याही जास्त असेल तर फ्लॅट आपण घेतो. आता मुंबईतले फ्लॅट 2 कोटीच्या वर आहेत ते सगळे ते कंप्लेंट त्या नॅशनल कमिशनकडे जातात. तर हा एक आस्पेक्ट त्याच्यामध्ये केला त्यांनी. आणि कमर्शियल पर्पज म्हणजे काय ह्याची डेफिनेशन पण त्याच्यामध्ये दिले. अच्छा. काय म्हणतात त्याच्यामध्ये की तुम्ही चरितार्थाच्या शिवाय दुसरा काय असेल वापर त्याचा तर ते कन्झ्युमरमध्ये येणार नाही. त्याच्यासाठी वेगळे नियम आहेत, वेगळे कायदे आहेत. या सगळ्यामध्ये फसवणुकीच्या तुम्ही 2 गोष्टी वारंवार सांगताय की एकतर ती जी वस्तू आपण खरेदी करतो त्याच्यात कमतरता असेल, दोष. हे जरा थोडं आपल्या सगळ्या बघणाऱ्यांसाठी अजून सविस्तर सांगितलं तर की फसवणूक माझे ग्राहक म्हणून जेव्हा मी बाजारात जाते किंवा वस्तू आणि सेवा खरेदी करायची असते, माझी फसवणूक कोणत्या कोणत्या स्तरावर होऊ शकते? प्रत्येक वस्तूसाठी काही गुणवत्ता असते, मानकं असतात किंवा त्याची काहीतरी एक व्हॅल्यू असते, किंमत असते. तर हे सगळं मार्गदर्शक तत्व आपल्याकडे सगळ्या गोष्टीसाठी आहेत. तर त्याच्यामध्ये काही कमतरता राहिली किंवा त्यामध्ये दोष राहिला. आता गुणवत्ता म्हणजे आलं की एखाद्या गोष्टीचं सांगितलं ही गोष्ट ह्याच्यासाठी वापरण्यात येते परंतु ती गुणवत्ता त्या वस्तूमध्ये नसेल किंवा ती गुणवत्ता त्यापेक्षा कमी असेल. प्रत्येकाला मानकं पण आहेत. म्हणजे ISI आपण केलेलं आहे तर ISIच्या पेक्षा कमी असेल किंवा त्यांनी काही वस्तू विकताना काही ब्रोशर दिले असतील, काही इन्स्ट्रक्शन्स दिले असतील की ह्याचा वापर असा आहे, ह्याचा वापर तुम्ही असा करायला पाहिजे किंवा ह्याचा वापरमुळे हे असं होणार आहे. आणि त्याची जर कमतरता असेल तर त्याच्यातही ती गुणवत्तेमध्ये येते आणि ती कमतरता धरली जाते आणि ती फसवणूक धरली जाते. आणि सेवेमध्ये पण तसंच आहे की आपण ज्या वेळेला सेवा घेतो कुठच्या तरी एखाद्या
संस्थेकडनं, एखाद्या विक्रेत्याकडनं किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं, आणि ती दिली नाही. मोबाईल सर्व्हिस आहे किंवा एअरलाईनची तिकीट आहेत की जेव्हा आपण घेतो आणि त्यामध्ये डेटमध्ये चेंज झाला, फसवणूक झाली, असं येऊ शकतो, तर त्याचीही कंप्लेंट दाखल करता येते. आणि मग ही तक्रार जर आपल्याला करायची असेल, म्हणजे मी माझ्यासाठी स्वतःसाठी करते किंवा MGP सारख्या संस्था आहेत माझ्या वतीने तक्रार करतात, तर त्या कुठे आपण करू शकतो? काय त्याचं स्वरूप आहे? कशा पद्धतीने आता करू पहिलं शकतो? म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे तू जिथे राहतेस त्या एरियाचं ज्युरिस्डिक्शन ज्या फोरमकडे आहे तिकडे तुला तक्रार दाखल करायला लागते. ओके. आणि दुसरं बघायला लागतं आपल्याला पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे आर्थिक मर्यादा. आता आर्थिक मर्यादा जी सरांनी सांगितली की 50 लाखापर्यंत डिस्ट्रिक्ट फोरम आहे, 50 लाखच्या 2 पेक्षा कोटी, जास्ती आणि 2 करोडपेक्षा स्टेट कमिशन आणि त्याच्यावरती नॅशनल कमिशन. पण एक लक्षात घे की हे 50 लाख काय आहेत, तर 50 लाख म्हणजे मी जी किंमत ॲक्च्युअली दिलेली आहे ती आहे. अच्छा. हां. समजा मी 40 लाख रुपये दिलेली आहेत एखाद्या फ्लॅटसाठी, तर मग मी ते 40 लाख आणि मग माझं इंटरेस्ट आणि कॉम्पेन्सेशन मिळून 1 करोडचा जरी क्लेम केला तरी मला 50 लाखाच्या आतच, कारण कन्सिडरेशन पेड असं ज्युरिस्डिक्शन असल्यामुळे जिल्हा मंचालाच जावं लागेल. म्हणजे त्या क्षणाला मी जेवढे पैसे दिलेले आहेत त्याच्या आधारावर मी कुठे कंप्लेंट करायची हे ठरतं. म्हणजे आता इन्शुरन्स पॉलिसी घेतली, पॉलिसी असेल 2 कोटीची, पण आपण प्रीमियम भरतो, वर्षाचा प्रीमियम समजा 10,000 भरतो, 15,000 भरतो, तर ते मग जिल्ह्याने फोरमकडे येतं. पण मग तो त्याच वर्षाचा मानला जातो, आधीचे त्याच्यात नाही धरले कारण तो आपण पॉलिसी ठरलेली असते, त्याचा प्रीमियम ठरलेला असतो, बरोबर. त्यामुळे त्याची ज्युरिडिक्शन होते. म्हणजे क्लेम 2 कोटीचा आहे म्हणून नॅशनल कमिशनकडे जाण्याची गरज नाही. हा एक ह्या कायद्यात झालेला बदल आहे. पूर्वी तसं नव्हतं. ओके ओके. पूर्वी आपण टोटल क्लेमची अमाऊंट आहे त्याच्यावरती ज्युरिस्डिक्शन ठरत होतं. म्हणजे मी 40 लाख दिलेत, त्याच्यावरती मला कॉम्पेन्सेशन 40 लाख हवंय, अजून इंटरेस्ट हवे, असं करून 2 करोडचा क्लेम केला तर मला नॅशनल कमिशनला जायचं. पण आता त्याची म्हणतात तुम्ही किती भरलेत बस तेवढ्यावरती आमचं ठरणार. अमाऊंट पेड ॲज अ कन्सिडरेशन. आपण जी तिची व्हॅल्यू जितकी दिली त्याला त्याच्यावर त्याचं आर्थिक ज्युरिडिक्शन येतं, फायनल पेक्युनरी ज्युरिडिक्शन येतं. आपण तक्रार कशी कशी करायची इथपर्यंत हे सांगत असताना हा आता मुद्दा निघाला. मी गेले, माझ्या जेवढी मी पैसा देते किंवा भरतीये त्यानुसार मी ती तक्रार रजिस्टर केली, पुढे काय होतं त्याच्यात? आपण तक्रार रजिस्टर केली की मग अदर साईडला नोटीस काढली जाते, ते येतात, त्यांचं काय म्हणणं असेल ते सांगतात, तेव्हा आपण पण जायचं असतं. ओके. आणि नॉर्मली या दोघांचं म्हणणं ऐकून समजा कमिशनला वाटलं की एवढं पुरेसं आहे तर त्याच्यावरती ऑर्डर दिली जाते. समजा एखादे गुड्स डिफेक्टिव्ह असतील आणि समजा वाटलं जजेसनं की आपण हे टेस्ट करायला पाहिजे, तर मग ते टेस्टिंगसाठी लॅब ज्या काही ठरलेल्या लॅब्स आहेत ॲक्रेडिटेड त्या लॅब्समध्ये पाठवलं जातात. आणि जसं सरांनी सांगितलं तेव्हा 150 डेजचा आपल्याला मग पिरियड असतो, त्या काळात ती तक्रार डिसाईड केली जाते. ओके. हां. आणि मग निवारण त्याचं जनरली कसं होतं, कॉम्पेन्सेशनमध्ये होतं का काही वेगळ्या गोष्टीचं? सर, कॉम्पेन्सेशन वस्तू असेल तर कॉम्पेन्सेशनमध्ये होते, आणि जर फ्लॅट वगैरे असेल तर फ्लॅटचं पोझेशन देणं, समजा पोझेशन फ्लॅटचं ते प्रोजेक्टच झाला नसेल तर मग त्याची किंमत जी काय ठरली दिली ती परत द्यावी लागते, त्याच्यानंतर त्याच्यावर इंटरेस्ट द्यावं लागतं. किंवा आता नवीन ट्रेंड असा आहे की 5 वर्षापूर्वी फ्लॅट बुक केला आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा कंप्लेंट डिसाईड करताना 5 वर्षानंतर भाव पुष्कळ वाढले, तर करंट रेडी रेकनरप्रमाणे जो काही रेट आहे त्याप्रमाणे त्याला मोबदला द्यावा किंवा त्याला कॉम्पेन्सेशन द्यावं आणि इंटरेस्ट द्यावं, डिलेड इंटरेस्ट द्यावं, पेनल्टी इंटरेस्ट द्यावं, अशा प्रकारच्या ऑर्डर आता सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आताचा जो बाजारभाव असेल त्या भावावर म्हणजे तुम्हाला जर फ्लॅट दिला असता तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण फ्लॅट जर बांधलाच नाही, 5 वर्षांनी पैसे वापरले म्हणून त्याच्यावर पेनल्टी, इंटरेस्ट आणि परत रक्कम करायची आहे, ती रक्कम परत करताना रेडी रेकनरने पैसे त्यांना परत करा. आणि सेवेच्या बाबतीत काय, कशा पद्धतीने? सेवेच्या बाबतीमध्ये पण कॉम्पेन्सेशन म्हणून पैसे दिले जातात किंवा कॉम्पेन्सेशन म्हणूनच दिलं जातं, पैशाच्या स्वरूपातच दिलं जातं, कारण त्यामुळे सेवा होतच नाही, त्याच्यामध्ये सेवा ब्रेक झालेली असते, त्यामुळे त्याचं करता येत नाही. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे कंप्लेंट दाखल झाल्यानंतर जी नोटीस जाते विरुद्ध पक्षाला, तर ती नोटीस मिळाल्यानंतर त्यांच्यावर बंधनकारक आहे की 30 दिवसामध्ये त्यांचं म्हणणं देणं गरजेचं आहे. अच्छा. आणि जर 30 दिवसामध्ये होत नसेल तर त्यांना अजून 15 दिवसाची मुदत दिली, पण ती परमिशनने दिली आयोगाच्या, की आयोगाकडे अर्ज करायचा की मला 30 दिवसामध्ये शक्य नाहीये, 15 दिवस वाढवून द्या. पण ते 15 दिवसांना मात्र मग
त्याची मुदत पुन्हा वाढ मिळत नाही. आणि त्याच्यावर आत्ता चांगलं सुप्रीम कोर्टचं पण त्याच्यावर एक जजमेंट आलं की ते 45 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये एकही दिवस पुढे वाढवून मिळाला जात नाही. अच्छा. आणि त्याच्यावर जो काय निकाल असेल तो मग त्या कंप्लेनंटच्या अफिडेव्हिटवर, डॉक्युमेंटवर जे काय असेल त्याच्याप्रमाणे निकाल करायचा, त्याला एक्सपार्टे किंवा एकतर्फा निकाल करायचा, अशी तरतूद आता झालेली आहे. श्रेयांश, तुम्ही जेव्हा हे तुमच्या बाबतीत जेव्हा घडलं आणि तुम्ही जेव्हा न्याय मागायला गेला होता तेव्हा काय काय पेपरवर्क साधारण तुम्हाला करावं लागलं होतं किंवा काय काय गोष्टी गोळा करायला लागल्या होत्या? कारण हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे कागदपत्र काय असायला पाहिजेत. जी, तर मॅडम आमची जेव्हा प्रोसेस मी चालू केलेली ही क्लेम इश्यू करायची, तेव्हा आमच्या वडिलांचे जेवढे मेडिकल सर्टिफिकेट्स होते, हॉस्पिटलमधलं जेवढं बिल होतं, परत त्यांचं औषधांची वेगळी बिलं होती, सगळी बिलं एकत्र करून परत ती एकतर इन्शुरन्स कंपनी त्यांना दाखवायची. आणि जेव्हा आम्ही फोरममध्ये जातो, कन्झ्युमर फोरममध्ये, तिथे पण ही आम्हाला प्रेझेंट करायला सांगितलेली की आमचं दाखवायला की आम्ही एवढी का व्हॅल्युएशन दिली आहे आमच्या ह्या आम्ही जी मागतोय कॉम्पन्सेटरी व्हॅल्यू, त्यासाठी आम्ही एवढं पैसे का मागतोय, त्यासाठी आम्ही त्यांना सगळे जेवढे आमचे मेडिकल बिल्स होते सगळ्यांच्या ज्या ओरिजिनल कॉपीज होत्या आम्ही त्या सबमिट केलेल्या. अच्छा. जी. आणि हे सगळं तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे जे आधी झालं होतं 20 वर्ष म्हणालात, हो हो 20 वर्ष तिथपासूनचं सगळं सांभाळून ठेवलं होतं, सगळं सांभाळून ठेवलेलं. कारण की आम्हाला परत भीती वाटायची एक जर कुठला कागदपत्र आमच्याकडे मिस झाला तर आमचं पूर्ण हे स्टेकवर येईल, कॉम्पन्सेशन आम्हाला जे मिळणार आहे. त्यामुळे आम्ही एकदम डेलिजंट राहिलो आणि जेवढे पण आमच्याकडे कागदपत्र होती सगळे एक त्याची वेगळी फाईल केलेली. आणि मग आम्ही ती फाईल जेव्हा आम्हाला कोर्टात जायला लागायचं कन्झ्युमर फोरममध्ये, तेव्हा आम्ही ती फाईल घेऊन जायचो. मॅडम, मला ह्या निमित्ताने कसं विचारायचं आहे की हल्ली जेव्हा आपल्याला बिलं मिळतात तेव्हा बऱ्याचदा त्या बिलांवरचं छपाई जी असते ती कालांतराने निघून जाते, शाई, ते परत पांढरे होतात कागद. आणि मग अशी वेळ येऊ नये, पण तक्रार करायची वेळ आल्यानंतर आपल्याकडे पुरावा काहीच नसतो. मग काय करू शकतो आपण? झेरॉक्स किंवा ती जी इंक असते ती जाते. हो, त्याच्यामुळे अशा वेळेस नेहमी त्याचे एक झेरॉक्स काढून ठेवणं चांगलं. स्कॅन करून ठेवलं. हल्ली सगळ्यांकडे फोन असतो, एक स्कॅन करून ठेवावा. म्हणजे असं वाटेल आता आपल्या बघणाऱ्यांना की हा किती साधा प्रश्न आहे, पण बऱ्याचदा हे राहून जातं. बरोबर. आणि मग प्रॉब्लेम येतो कालांतराने आणि मग बिल सापडत नाही किंवा ते नीट ठेवलेलं नसतं. मी एकटी माझ्या वतीने तक्रार करायला गेले, पण मगाशी सरांनी सांगितलं तसं की माझ्यासाठी MGP सारख्या संस्था आहेत, त्या सुद्धा तक्रार करू शकतात. मी MGP कडे जेव्हा येते की माझी अशी फसवणूक झाली आहे, तेव्हा काय काय मला तिकडे आणावं लागतं किंवा कशा पद्धतीने MGP मला मदत करते? MGP प्रथम म्हणजे तुमचं केस ऐकून घेईल. मग समजा काही सेवेत त्रुटी असेल तर मग त्या सेवा पुरवठादारांना नॉर्मली आपण पत्र लिहितो की अशी अशी त्यांची तक्रार आहे, तर तुम्ही निवारण करा त्याचं. आणि आताची नवीन डेव्हलपमेंट म्हणजे MGPनी एक समेट म्हणून जे मेडिएटर्स आपण म्हणतो, मध्यस्थ, तशी एक समेट नावाची एक ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे. तुम्ही जर का समेटकडे आलात तर आपण त्यांना अदर साईडला लेटर देतो की अशी तक्रार आहे तर तुम्ही सामंजस्याने सोडवा. आणि आत्तापर्यंत आमचा अनुभव असा आहे की सगळ्या तक्रारी नुसतं आमचं लेटर गेल्यावरतीच सुटलेल्या आहेत. अच्छा, पुढपर्यंत जायची गरजच नाही पडली. पण अदरवाईज समजा ह्याच्यातून नाही सुटली तर मग आपण सांगतो की कोणत्या फोरमला जा. MGP कोणालाही वकील देत नाही, पण आपण ग्राहकांना प्रोत्साहन देतो की तुम्ही स्वतः तुमची केस लढा. तुम्हाला जे काही सहाय्य लागेल, नॉलेज लागेल किंवा मार्गदर्शन लागेल ते आम्ही करतो. त्याच्यामुळे मग आमचं मार्गदर्शन घेऊन ग्राहक तक्रार फाईल करतात. मगासपासून मध्यस्थ आहे किंवा मध्यस्थीने आपण तक्रारी सोडवू शकतो हा विषय सातत्याने येतोय, तर ती एक प्रोसेस आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सविस्तर सांगूया की ती का मुळात अस्तित्वात आली आणि त्याचे फायदे काय होतात डायरेक्ट. मध्यस्थीची प्रोव्हिजन जुन्या ॲक्टमध्ये 1986च्या कायद्यामध्ये नव्हती, पण बाकीच्या सगळ्या लिगल स्टेटामध्ये मेडिएशन सुरू होऊन जवळजवळ 15 वर्ष झालेत. अच्छा. हां. बाकीच्या सिव्हिल कोर्टामध्ये, क्रिमिनल कोर्टामध्ये हा मेडिएशनचं, आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण त्याच्यामध्ये इनिशिएशन घेतलेलं होतं. म्हणून मग ह्याच्यामध्ये हा चॅप्टर एक ॲड केला की सगळ्या कंप्लेंट ज्या असतील त्या शक्यतो मेडिएशनमध्ये मध्यस्थीतर्फे
सेटल कराव्यात. आणि मग त्यासाठी मग पॅनल तयार करण्यात आली, तसे आदेश देण्यात आले. आणि आता आपल्याकडे काही ट्रेंड मेडिएटर्स आहेत, वकील आहेत, प्रायव्हेट पर्सन्स आहेत, ज्यांनी याच्यामध्ये काही डिप्लोमा केला आहे किंवा काही कोर्स केला आहे, अशा लोकांचे आपण पॅनल केले. आणि मग दोन्ही पार्टीच्या सहमतीने आपण ते प्रकरण त्यांच्याकडे देतो, ते त्यांना हिअरिंग घेतात. अर्थात आपण त्यांना टाईम लिमिट देतो, 1 महिना किंवा 2 महिने टाईम लिमिटमध्ये ते त्यांना बोलून घेतात, त्यांचा काय सबमिट होतो काय बघतात आणि मग तसा रिपोर्ट देतात. बहुतेक वेळा 50 ते 70% केसेसमध्ये सेटलमेंट होते. आणि मग त्या सेटलमेंटच्या आधारे आपण ती कंप्लेंट काढून टाकतो. फक्त एवढंच आहे की हे मेडिएशन सगळ्यासाठी लागू केलं आहे, फक्त मेडिकल निग्लिजन्समध्ये त्यांनी केलेलं नाही आहे. पण तेही आता काय कालांतराने होण्याची शक्यता आहे, कारण त्या दरम्यान आता प्रोसेस सुरू आहे. काही मेडिकल प्रॅक्टिशनर्स किंवा त्यांचे असोसिएशन्स आहेत, त्यांची मागणी आहे की हे मेडिसिनही त्यांना ॲप्लिकेबल करावं, कारण अल्टिमेटली कॉम्पेन्सेशनच ग्राहक मागतो, तर ते सहमतीने कॉम्पेन्सेशन देता येऊ शकतं. म्हणून मेडिएशनची एक मोठी मुवमेंट इथं सुरू झाली आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे सगळ्याकडनं, आणि हे महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये. याचा काय फायदा आहे अजून तुम्हाला याच्याबद्दल काय सांगायचं मध्यस्थीने? मध्यस्थी म्हणजे बेसिकली काय असतं की दोन्ही पार्टी समोरासमोर येऊन परस्पर सहमतीने त्यांचा जो काही वाद असतो तो मिटवतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय असतं की एकतर वकील नेमायची गरज नसते, सगळे कागदपत्र एवढे झेरॉक्स करा, झेरॉक्सचे 1000 रुपये बिल करा, ते फाईल करा, कोर्ट फी द्या, हे काही गोष्टी त्याच्यात येत नाही. जाण्या येण्याचा खर्च वाचतो, कारण हल्ली तर मेडिएशन बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन घेतलं जातं. त्याच्यामुळे तुमचा जाण्या येण्याचा खर्च वाचतो, वकिलाची फी वाचते. आणि एवढं करून होतं काय, तर कोर्टात जज नेहमी ऑर्डर देतो, तर ह्यांनी माझ्या बाजूने ऑर्डर दिली तर श्रेयांसला वाईट वाटेल, श्रेयांसच्या बाजूने दिली तर मला वाईट वाटेल, मग मी पुढे कोर्टात जाणार. जसं श्रेयांस एवढी 20 वर्ष लढला अपील करत, तर हा प्रश्न मेडिएशनमध्ये येत नाही, कारण मेडिएशन हे परस्पर सहमतीने केलेलं कन्सेंट टर्म्स असल्यामुळे त्याच्यावरती अपील करायची प्रोव्हिजन नाही आहे. अच्छा. आणि हे जे काही आपले कन्सेंट टर्म्स होतात ते कोर्टात जातात आणि कोर्टाची ऑर्डर म्हणून ते पास होतात. ओके. त्याच्यामुळे त्याला सँक्टिटी असते, त्याचं एक्झिक्युशन होऊ शकतं. म्हणजे मानसिक त्रास जो व्हायचा मोठ्या प्रमाणात. आणि दुसरं, जशी आपल्याकडे श्रेयांशी केस आहे की 1-1.5 लाखाच्या क्लेमसाठी त्याला 20 वर्ष थांबायला लागलं. ते कदाचित ते एक वेळेचा आपण ज्याला म्हणतो, किंवा त्यांनी एवढा लढा दिला, पण एवढ्या छोट्या क्लेमसाठी एवढा लढा देणं सगळ्यांना शक्य नसतं. बरोबर. अशा लोकांना मेडिएशन हा अतिशय सुंदर मार्ग आहे. आणि शेवट तुम्ही एक विन विन सिच्युएशन क्रिएट करता. म्हणजे आत येताना ज्या भांडणाऱ्या पार्टीज असतात त्या बाहेर जाताना हात मिळवणी करून बाहेर जातात. मला वाटतं हेच तर हवं असतं ना, आणि आपल्याला काहीतरी तोडगा त्या क्षणाला निघणं हेच तर हवंय. श्रेयांस, मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही सुद्धा याच्याशी संबंधित आहात, तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मॅम, एक ग्राहक म्हणून हा जो मीडिएशनचा एक नवीन हे आलंय, ह्याच्यावर एक ग्राहक म्हणून मला असं वाटतं की हा खूप चांगला एक जो निवारण काढलं आहे आपल्या सरकारने आणि आपल्या ह्या देशात ह्या काय लॉ सिस्टममध्ये. कारण मीडिएशनमध्ये जसं सर आणि मॅडम म्हणत होते की दोन्ही पार्टीज ज्या असतात त्या समोरासमोर बसतात आणि त्यांचं जे रेझोल्युशन असतं ते एकामेकाशी बोलून ते सॉल्व्ह करतात. तर हे ग्राहक म्हणून, आणि आता 20 वर्ष जी आता आम्ही कोर्टात फेरफटका मारायचो, 20 वर्ष, हे 20 वर्ष बघितले तर आता असं वाटतंय जेव्हा आमचं हे सगळं सुरू झालेलं कॉम्पन्सेशनचं, जर तेव्हा मीडिएशन असतं तर आम्हाला जेवढा आम्ही 20 वर्ष घालवली ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये, तेवढा वेळ लागला नसता. आणि इनफॅक्ट मी आता माझ्या वाचण्यात असं पण आलं आहे की एक MCPC मीडिएशन अँड कन्सिलिएशन प्रोजेक्ट कमिटी आहे सर्वोच्च न्यायालयाची. ही कमिटी जेवढे पण हे जे लॉ शिकतात ते विद्यार्थी आहेत, जे लॉ शिकणारे विद्यार्थी आहेत, परत जे ॲडव्होकेट्स आहेत रजिस्टर्ड बारमध्ये, त्यांना हे ट्रेनिंग देतात मीडिएशनची. आणि अशीच ही जी मीडिएशनची मूव्हमेंट सुरू केली आपण, ती अशीच पुढे जावी आणि आमच्यासारखे जे ग्राहक आहेत त्यांना चांगला रिलीफ मिळावा, माझं तर हेच म्हणणं आहे. वा, म्हणजे खूप फायद्याचं हे ठरतंय. आणि ते असं आहे की आता फिर्याद आपण जेव्हा दाखल करते, तक्रार जेव्हा दाखल होते, त्याच वेळेला त्या जिल्हा जो अध्यक्ष असतो किंवा मेंबर्स असतात त्यांनी सुद्धा ती कंप्लेंट वाचल्यानंतर त्यांना जर वाटलं ह्याच्यामध्ये मध्यस्थीने संपण्यासारखं आहे तर तशीच नोटीस काढतात. अच्छा. म्हणजे कुठच्याही स्टेजला मेडिएशन करता येतं, अगदी सुरुवातीच्या स्टेजपासून ते अगदी संपेपर्यंत मेडिएशन करता येतं. आणि तसं आता प्रोसेस सुरू झाला आहे सगळीकडे. अच्छा.
सर मगाशी आपण एक विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या हा एक अगदी पुसटचा एक शब्दप्रयोग येऊन गेला. तर काय असतात त्या विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या? ग्राहकांच्या हक्क आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबद्दल आपण बोलूच, Yes. पण विक्रेत्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात? प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणून आता चॅप्टर नवीन ह्या ॲक्टमध्ये घातलाय. जी. मग त्या लायबिलिटीमध्ये मग मॅन्युफॅक्चरर आला, सेलर आला आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आला. हां. हे तिघही ते त्याच्यामध्ये घेतले लायबिलिटीमध्ये. अच्छा. म्हणजे मॅन्युफॅक्चरचं असं असेल की जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट काहीतरी असेल किंवा त्याच्या डिझाईनमध्ये काहीतरी डिफेक्ट असेल किंवा माल असेल, कमी प्रतीचा माल वापरला गेला असेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काही सदोष होत असेल, त्याचे दोष होत असेल, तर ती जबाबदारी त्याच्याकडे आली. अच्छा. मग ती त्यांनी दूर करून घ्यायची आहे. बरोबर. विक्रेत्याचं असतं की विक्रेत्याची जबाबदारी एवढी आहे की ते मॅन्युफॅक्चरचा माल विकायचा, पण बऱ्याच वेळा ते त्याच्यामध्ये काहीतरी बदल करतात किंवा ती वस्तू कशी वापरायची. आता ब्रोशर्स वगैरे येतात, ती ब्रोशर्स वगैरे दिली जात नाहीत, त्याचा वापर कसा करावा हे सांगितलं जात नाही. म्हणजे त्याची जी जबाबदारी आहे, जी ग्राहकाला सगळी माहिती देणं गरजेचं आहे की जेणेकरून तो ते प्रॉडक्ट नीट वापरू शकतो, ते दिलं नाही, तर ती जबाबदारी त्याची आहे. आणि सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये आहे म्हणजे आपण आता डीलर्स भरतो, डीलर्सचे काही गाड्या रिपेअरला सर्व्हिसला देतो वगैरे, तर त्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत तर त्यांची पण एक जबाबदारी आहे की सर्व्हिस व्यवस्थित करून देणं. जो काही दोष आला आहे किंवा त्याच्यामध्ये काही कमतरता असेल त्या वस्तूमध्ये ती दूर करायची आणि पुढे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स त्यांना द्यायचे की हे अशा प्रकारे हे प्रॉडक्ट वापरा, ह्याच्याने होणार नाही. तर हे सांगणं पण त्यांची जबाबदारी आहे त्या सर्व्हिस प्रोव्हायडरची. बऱ्याच वेळा ते सांगत नाहीत. अच्छा. मग त्याच्यामध्ये पण ही कमतरता धरली जाते आणि हे केली जाते. ओके. जाहिराती मगाचा जो कधी आपला कधी मॅन्युफॅक्चरर कडून एखादा माणूस विकत घेतो. घेतो, त्याचं सगळं लेबल काढून टाकतो आणि स्वतःचं लेबल लावून देतो. हे सेलरसाठी येतं तो सेलर आहे, सेलर आहे तो. मग त्याच्यामध्ये तारखांपासून सगळं काय काय वेळेला बदललेलं. तेव्हा तो विक्रेता जबाबदार धरला जातो. म्हणजे तेव्हा मॅन्युफॅक्चरची जबाबदारी येत नाही किंवा कधी कधी तो विक्रेता ह्याची मॅन्युफॅक्चरर कोण आहे हे पण तो डिस्क्लोज करत नाही. अच्छा. हां. कारण हे सगळं चेंज करतो तो. त्याचे सगळे त्यातले जे पार्ट्स असतील म्हणा किंवा त्यातले काही मुख्य गोष्टी असतील त्या बदलतो तो आणि मग तेवढी सेवा त्या माणसाला ग्राहकाला मिळत नाही आणि मग हा वाद सुरू होतो. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की हे मी मॅन्युफॅक्चरर नाही, ह्या मॅन्युफॅक्चरची जबाबदारी म्हणून तो ढकलायचा प्रयत्न करतो, पण त्याची जबाबदारी ही ह्याच्यामुळे राहते की काही बदल केला गेला असेल त्या प्रॉडक्टमध्ये तर ती जबाबदारी सेलरवर राहते, मॅन्युफॅक्चरकडे जात नाही. बरोबर. आणि जाहिरातींचं काय सांगाल? मगाचपासून आपण म्हणतो की अगदी सहज भुलून जातो आपण जाहिरातींना. फसवी जाहिरात किंवा टेम्प्ट करणारी जाहिरात जी आहे त्याच्यासाठी आता मास लेवल, आता इंडिव्हिज्युअलमध्ये तक्रार होत नाही. म्हणून मग मी ते सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे त्यांच्याकडे अशा क्लास तक्रारी केल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक रिसर्चसाठी एक युनिट आहे, इन्व्हेस्टिगेशन युनिट आहे, सीझर युनिट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या तपासतात आणि मग जास्त फसवी असेल किंवा त्याच्यामध्ये जर मुळातच त्या जाहिरातीमध्ये काही नाही आहे आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काही गोष्टी घातल्या आहेत आणि फसवणूक होते असं असेल तर ती जाहिरात बंद करणं, जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सूचना देणं, ह्याच्यातही त्याची प्रोव्हिजन आलेली आहे, त्याच्यामध्ये आहे. नुसतं जाहिरात असतात जाहिरातींमध्ये ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा जाहिरात मॉडिफाय करतात. आता फसव्या जाहिरातीचे एक उदाहरण सांगते. तर कोविड पिरियडमध्ये अनेक जाहिराती होते की हा प्लाय वापरा कोविड होणार नाही, अमुक रंग वापरा कोविड होणार नाही, अमुक एसी लावा कोविड होणार नाही, हा किंवा एक बेड गादीची ऍड होती की ह्या गादीवर झोपा कोविड होणार नाही. तर ह्या सगळ्या फसव्या ऍड्स असतात आणि आपण वेळोवेळी त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट करतो. मला असा प्रश्न विचारायचा आहे की काही अशी प्रॉडक्ट असतात की जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात पण त्याची जाहिरात मात्र सुपरस्टार लेवलची सगळी जी मंडळी आहेत ती त्याची ॲड करतात. मग अशा वेळेला या दोघांवरही केसेस होऊ शकतात, विक्रेते किंवा जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते, आणि अशा पद्धतीचं माहिती आरोग्यासाठी हानिकारक आहे तरी सुपरस्टार ॲड करतोय तर त्या दोन्हीवर तक्रार होऊ शकते? त्या ॲक्टप्रमाणे दोघांवरही आहे. अच्छा. म्हणजे त्यात काम करणाऱ्या जे जाहिरात करणारी जी व्यक्ती आहे तिच्यावर पण ऍक्शन घ्यावी असं प्रोव्हिजन आहे, पण आतापर्यंत असा कोणावर ऍक्शन घेतल्याचं ऐकिवात नाही आहे. पण याच्यानंतर कालांतराने ते लोक सुधारतील जसं समजा ऍक्शन सुरू झाल्या की काय जाहिरात करायची, कशाची जाहिरात करायची किंवा ती आपण जाहिरात करतो ती वस्तू काय आहे याची माहिती त्यांनी घेणं
आणि मग त्याचं प्रमोशन करणं हे आता त्यांच्यावर बंधनकारक राहील. आता हा इरा सुरू झाला ह्या गेल्या वर्षापासून वगैरे, पण कालांतराने विदिन शॉर्ट पिरियडमध्ये हा त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवेल. आणि तक्रारी सुरू झाल्यात तशा फसव्या जाहिरातींच्या. आणि त्या लेवलला जी सेंट्रल कन्झ्युमर अथॉरिटी आहे, प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, CCP आहे, ही ॲक्शन घेते. त्यांनी त्यांचे सगळं एस्टॅब्लिशमेंट सुरू केलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते चीफ कमिशनरचे अपॉइंटमेंट झाले, कमिशनरचे अपॉइंटमेंट झाल्यात, डायरेक्टर ऑफ जनरलचे अपॉइंटमेंट झाल्यात. त्याच्यानंतर त्यांचे जे खाली चौकशीसाठी काही अधिकारी लागणार आहेत त्यांची झालेत, काही इन्व्हेस्टिगेशन सेल तयार झालेत. त्याच्यानंतर सीझरसाठी ज्या काही गोष्टी लागतात, सीज आणि सीझर, त्याच्यासाठी तयारी झाली. आणि काही गोष्टीच्या काही जाहिरातींची ते तपासणी त्यांनी सुरू केलेली आहे, दखल घेतलेली आहे. हे आपण आणि त्याच्या अंडर जे जाहिरात करणारे सेलिब्रिटीज आहेत त्यांना सर म्हणजे पेनल्टी तर बसतेच, पण त्याच्याशिवाय महत्वाची प्रोव्हिजन म्हणजे 1 वर्ष किंवा अप टू 3 वर्ष त्यांना इतर कोणत्याही जाहिरातीत काम करण्यास प्रतिबंध सुद्धा केला जातो. म्हणजे अल्टिमेटली त्यांच्या करिअरवर कुठेतरी परिणाम होणार आहे. बरोबर. ग्राहकांचे हक्क, ग्राहकांची कर्तव्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना. म्हणजे विक्रेत्यांबद्दल तर आपण बोलतोच आहोत, पण ग्राहकांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि त्यांचे हक्क काय आहेत मुळात? ग्राहकांचे आपल्या या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत 6 हक्क मान्य केले गेले आहेत. ते आहेत सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मागण्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार, त्याच्यानंतर ऐकण्याचा म्हणजे माझी तक्रार ऐकण्याचा अधिकार, अर्थात नुसती तक्रार ऐकून होत नाही तर मग ते तक्रार निवारण मागण्याचा अधिकार, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ग्राहक जागृतीचा अधिकार. अच्छा. कारण ग्राहक जागृतीच नसेल तर ह्या हक्कांचं काही माहितच नाही, त्याच्यामुळे त्याचा काही उपयोगच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ग्राहक जागृतीचा अधिकार फार महत्त्वाचा आहे. बरोबर बरोबर. हे सगळे अधिकार जेव्हा ग्राहक बजावत असतो त्यावेळेला म्हणजे आता माहिती घेणं, ती वस्तू बघणं, ती बघता येणं कशी आहे, वापर त्याचा काय आहे, या बरोबरीने आपली कर्तव्य काय आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण दोष दुसऱ्यालाच द्यायचा का आधी काही गोष्टी आपण सुद्धा केल्या पाहिजेत ग्राहक म्हणून? काय सांगाल याच्यावर? कर्तव्य म्हणजे आपण सजग ग्राहक झालो पाहिजेत. आपण खरेदी करतो तेव्हा आपण काय खरेदी करतो, त्याची आपल्याला गरज आहे का, ते योग्य आहे का हे आपण बघितलं पाहिजे. आपण सेलमध्ये जातो, एका साडीवर 1 साडी फ्री म्हणतो आणि म्हणून ते डोळे मिटून आपण खुशाल घेऊन येतो. पण आजकालच्या जगात कोणी फ्री देतं का? कोणतीच गोष्ट फ्री नसते. त्याच्यामुळे ह्या साडीची किंमत त्या साडीतून वसूल केलेलीच असते. पण हे सगळं भान ठेवून ग्राहकांनी बाजारात गेलं पाहिजे. तुम्ही गेलात की रिसीट मागणं हा तुमचा अधिकार आहे. खरं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची रिसीट मागितली पाहिजे, ठेवली पाहिजे. किंवा एखादी वस्तू घेताना त्या वस्तूचे काही दोष आहे का किंवा काय हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. तर थोडंसं ग्राहकांनी जागरूक राहिलं पाहिजे. ग्राहक राजा जागा हो जे आपण म्हणतो तसं थोडंसं व्हायला पाहिजे. बरोबर. कार्ड किंवा याने जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा आपल्याला विक्रेते सुद्धा विचारतात की तुम्हाला कस्टमर कॉपी पाहिजे का, तेव्हा बरेच जण म्हणतात की नको, काही गरज नाही, कारण माझ्या मोबाईलवर ऑलरेडी आलेलं आहे डिडक्शन. पण ती मागणं गरजेचं आहे ग्राहक. बरोबर. एक लॅटिन फ्रेज आहे कॅवेट एम्परर म्हणून. बर. म्हणजे बायर्स बी अवेअर. तर ते महत्वाचं आहे आणि हे खूप वर्षांपासून आहे. जी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची आहे ती वस्तू कशी आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचं गुणवत्ता काय आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरर काय आहे, ते नेहमीच्या मानकाप्रमाणे आहे का, ह्या गोष्टी आत्ता आपण जेव्हा प्रत्यक्ष माल घेत होतो तेव्हा गरजेचं तर होतंच, पण आत्ताचं हे ऑनलाईन प्रॉडक्ट सुरू झालं तेव्हा हा प्रकार आता जास्त महत्त्वाचा झाला. आपण त्या जाहिरातीच्या आधारे आपण वस्तू विकत घेतो आणि मग नंतर असं कळतं की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत ज्या त्याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत आणि मग फसवणूक झाल्याचा आपल्याला फील येतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे बायर्स बी अवेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते करणं गरजेचं आहे आणि ते आपलं ग्राहकाचं कर्तव्य पण राहतं. खरं. म्हणजे कुठेही आपल्याकडनं काही कमतरता राहायला नको जेव्हा आपण खरेदी करायला जातो. आणि विशेषतः ऑनलाईन करताना ही गरज आहे, कारण याच्यामध्ये जो विकणारा माणूस आहे तो मॅन्युफॅक्चरर नसतो, जो प्लॅटफॉर्म असतो तो आपल्या इंडियात नसतो आणि मॅन्युफॅक्चरही इंडियामध्ये कधी असतो किंवा नसतो. मग प्रत्येक वेळेला ह्या फिर्याद करून, तक्रार करून, सगळ्यांना एकत्र आणून चालवायचं म्हटलं तर वेळेचा पण अपव्यय होऊ शकतो. म्हणून तर त्या दृष्टीने सजग राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये अंमलबजावणी
ऑर्डरची किंवा ज्या गोष्टीसाठी आपण तक्रार करतोय त्याच्यानंतर निवारण, हे सगळं बोलत असताना अंमलबजावणी हा सुद्धा खूप महत्वाचा भाग महत्त्वाचा आहे. सर. आणि आता सध्या या सगळ्या सिस्टीमला भेडसावणारा एक प्रश्न पण आहे. अच्छा. कारण जेवढ्या कंप्लेंट दाखल होतात, ज्याचा निकाल लागतो, त्याच्या 2 कंप्लेंट पुन्हा दाखल होतात. हां. अंमलबजावणी 2 प्रकारे केली जाते. जी. एक सिव्हिल अंमलबजावणी केली जाते आणि क्रिमिनल अंमलबजावणी केली जाते. म्हणजे झालेल्या आदेशाचं पालन नाही केलं तर त्याला शिक्षा होऊ शकते. त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. मग ती क्रिमिनल प्रोसिडिंग वेगळे केली जाते. आणि ग्राहक नेहमी 2 फिर्यादी दाखल पुन्हा करतो. एक सिव्हिल रिकव्हरीसाठी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी. पूर्वी असं होतं की फक्त ग्राहक मंच किंवा आयोग कलेक्टरकडे एक सर्टिफिकेट पाठवून द्यायचं की ह्या माणसाकडनं एवढी रक्कम वसूल करा, त्याची काय प्रॉपर्टी अटॅच करा, विका आणि ही किंमत ह्या माणसाला द्या, असं एक पत्र जायचं. पण आता नवीन ॲक्टप्रमाणे असं आलं की ती जबाबदारी पण आता कन्झ्युमर कोर्टाकडेच आले. आणि ते जे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे त्याच्याप्रमाणे ती रक्कम, ती प्रॉपर्टी सीज करणं, प्रॉपर्टी अटॅच करणं, प्रॉपर्टी विकणं, ही सगळी जबाबदारी आता त्या कन्झ्युमर फोरमकडेच आलेली आहे. आणि ग्राहकावर जे क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये असं आहे की पुन्हा त्याच्यामध्ये एक पुरावा देण्याचा प्रकार आला. अच्छा. हां, की ह्याने कशा प्रकारे ह्या आदेश हा पूर्ण करत नाही, आदेश काय आहे हे सिद्ध करायचं, म्हणजे प्रत हजर करायची आणि ती कशा प्रकारे त्याने त्याची पालन केलं नाही ह्याचं एक अफिडेव्हिट द्यायचं आणि मग त्याला शिक्षा होते. बर. त्यामुळे एका कंप्लेंटच्या 2 पुढे वाढतं. त्यामुळे शक्यतो मेडिएशनचा हा पार्ट हा महत्त्वाचा आहे. म्हणजे एका कंप्लेंटमध्ये आपण अजून 2 कंप्लेंटला इन्व्हाइट करतो आणि बोजा वाढवतो आपला. बरोबर. आणि त्यातनं काहीच होत नाही. मग 20 वर्ष काय आणि किती वर्ष लागेल सांगता येईल. मगाशी म्हणत होतात की मध्यस्थीने ते प्रश्न लवकर सुटू शकतात आणि दोन्ही पार्टीज ज्या आहेत त्यांना विन विन सिच्युएशन मध्ये आपण पुन्हा अंमलबजावणीसाठी वेगळं प्रोसिडिंग करायची गरज नाही. गरज पडत नाही. खरं. या सगळ्यामध्ये जागृतीचा अधिकार हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि त्यानेच आपण आपल्या आजच्या चर्चेचा समारोप करणार आहोत. कसं जागरूक राहावं ग्राहकांनी सगळ्याच त्यांच्या हक्कांबाबत, त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत, ह्या संरक्षण कायद्याबाबत कशी जागृती आपण आणू शकतो सर? त्याच्यासाठी एक मोठा चॅप्टरच ॲड केला याच्यामध्ये की नॅशनल लेवलला केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद केले, नंतर राज्य ग्राहक संरक्षण समिती केले, त्यानंतर जिल्ह्याला केले आणि ह्याचे सगळे जे पदाधिकारी आहेत ह्यांनी ग्राहकाचं हित आणि त्याचं संवर्धन आणि त्याला दिलेली माहिती ही सगळी यांच्याकडे दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जे कमिटीज आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल मिनिस्टर हा एकच ऑफिशियल त्याचा अध्यक्ष आहे. स्टेटमध्ये स्टेट कन्झ्युमर अफेअर्सचे जे मिनिस्टर आहेत ते त्याच्यामध्ये एक्स ऑफिशियल चेअरमन आहेत आणि जिल्हा लेवलला कलेक्टर आहेत. त्यामुळे मग हक्क संवर्धन आणि त्याचं जी माहिती जी आहे ही वेळोवेळी गावातले बाजार असतील, काही जत्रा असतील, काय असतील, इथे जाऊन ती माहिती देणं, लोकांना जास्तीत जास्त ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ही परिषद जी आहे ग्राहक संरक्षण परिषद, मग ती राज्य लेवलला असेल, नॅशनल लेवलला असेल किंवा जिल्हा लेवलला असेल, ह्यांचे जे पदाधिकारी आणि ज्या कमिटीज आहेत ह्यांच्याकडे ते दिलेलं आहे. आणि हे प्रोसेस आता आपण बघतो बऱ्याच वेळा जत्रा असतात किंवा आता हे पंढरपूरची यात्रा असेल किंवा कुठची यात्रा असेल, इथे स्टॉल्स असतात, आठवडी बाजार असतात, त्या ठिकाणी ही माहिती दिली जाते. आणि ह्या संस्था आता कामाला लागल्यात, काही ग्राहक संस्था पुढे आलेल्या आहेत, त्या स्वतः त्याचं कलेक्टरना भेटून किंवा त्याच्यामध्ये कोण कार्यकारी लोक आहेत त्यांना भेटून त्या प्रकारे काम करणं सुरू झालेलं आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? त्यांनी संस्थांचा उल्लेख केला तर MGP नेहमीच या बाबतीत पुढाकार घेत असते. मुंबई ग्राहक पंचायत आता लॉ कॉलेजेसमध्ये जाते किंवा त्यांच्या बरोबरीने काही प्रोजेक्ट्स करते, त्यांना यांची माहिती देते. आणि त्याच्याहीपेक्षा बऱ्याचदा आम्ही शाळेमध्ये पण अप्रोच होतो, कारण हे आपले आधारस्तंभ आहेत उद्याचे. त्याच्यामुळे त्यांना या दृष्टीने जागृती निर्माण झाली पाहिजे. जसं हे मगाशी आपण फसव्या जाहिराती बोललो, तर आमचा एक प्रोग्राम होता गुड ॲड बॅड ॲड्स म्हणून. आम्ही शाळेत जाऊन मुलांना जाहिराती दाखवायचो, शाळेतल्या मुलांना, आणि तुलाही आवडली तर का आवडली, नाही आवडली तर का नाही आवडली, आणि मग त्याच्यातून त्यांना जाहिराती कशा वाचायच्या किंवा चांगल्या जाहिराती काय हे त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मुलांकडून येणारा प्रतिसाद खूपच सुंदर होता. मला एक आठवलं, अगदीच काल परवाची गोष्ट आहे. एक साधारण 5वी 6वी 7वीतली मुलगी होती
आणि तिने तुम्ही जो मगाशी मुद्दा सांगितलात की एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री असं असूच शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ती किंमत ऑलरेडी ॲड केलेली असते. हे तिच्याकडून आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं ऐकायला. तुम्ही जे सांगताय की शालेय स्तरावर ही जागृती झाली पाहिजे, तिथून पटकन हे आठवलं. त्यामुळे ह्या शाळेतल्या मुलांना आम्ही मग त्या जाहिराती वाचायला शिकवतो, किंवा मध्ये जी केस झाली होती सरोगेट जाहिरातींवरती, त्याच्यावरती आम्ही करेक्टिव्ह ॲड म्हणून मग लिंबू पाणी, नारळ पाणी त्याच्या ॲड सुरू केल्या होत्या. ह्या ग्राहक जागृतीच्याच प्रकार आहेत सगळे. बरोबर आहे. श्रेयांश, तुम्हाला काय वाटतं की ग्राहकाची जागृती ही किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? मॅडम, खरं तर आज आपल्या ह्या शोमध्ये बसून आणि सरांचं आणि मॅडमचं सगळं ते म्हणत होते ऐकून मला असं वाटते मी एक ग्राहक म्हणून मला काहीच माहिती नव्हतं. जे माझे हक्क आहेत, जसे मॅडमनी सांगितले, जे एका ग्राहकाकडे हक्क असतात, जे आपल्या ग्राहक संरक्षण कायदा आहे ज्यामध्ये आम्हाला जेवढे हक्क दिलेत ते ॲज अ ग्राहक, ॲज अ कन्झ्युमर मला स्वतः माहिती नव्हते की आपल्याला एवढे हक्क दिलेले आहेत. तर मला हेच वाटतं की जेवढे पण ग्राहक आहेत, आता आपण सगळेच ग्राहक होतो, आपण काय ना काहीतरी घेत असतो मार्केटमधून कुठून तरी. तर ग्राहक म्हणून आपली पण ही जबाबदारी बनते की आपण जे आपले आहेत राईट्स, आपण त्यांची जाणीव घेतली पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की आपला हा हक्क आहे आणि मग त्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. क्या बात आहे. मला वाटतं याच नोटवर आपण आजची चर्चा इथे थांबवली पाहिजे की एक ग्राहक, त्यांचा एक तक्रार काय होते आणि निवारण काय झालं हे सांगण्यासाठी आलेले श्रेयांश, त्यांना अनेक गोष्टींची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. आणि अशीच माहिती आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जागो ग्राहक जागो या मालिकेतून सातत्याने मिळत असते. नव्या भागात आपली पुन्हा भेट होणार आहे, पुन्हा भेटूच या. पण त्या अगोदर आज तिघेही तुम्ही इथे आलात, तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत, तुम्ही दोन तज्ज्ञांनी आम्हाला इतकी सुंदर माहिती दिलीत ग्राहक संरक्षण कायद्याची. तुमचे मनापासून आभार मानते तिघांचेही. धन्यवाद. आणि आपली भेट पुन्हा होणार आहेच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.